जेजुरी महाराष्ट्राच्या कुलदैवत खंडोबाची नगरी। या गडावर लाखो भाविकांची गर्दी, हळदीचा सडा, जल्लोष आपण नेहमीच पाहतो। पण याच गडाच्या पायथ्याशी पेशवे तलावाच्या शांत पाण्याखाली एक वेगळंच जग दडलेलं आहे। तलावाच्या तटबंदीत जमिनीच्या पोटात तब्बल 60 फूट खोल एक शिवमंदिर आहे। आत उतरताना पहिला आवाज कानावर पडतो तो पाण्याचा, गोमुखातून सतत झिरपणाऱ्या पाण्याचा नाद, जो या जागेला एक विलक्षण गुढता देतो। आज उतरूया त्या खोल शांत शिवस्थानात, बल्लाळेश्वर महादेव मंदिर। जेजुरी गडाच्या आग्नेय दिशेला एक भव्य वर्तुळाकृती जलाशय आहे, पेशवे तलाव। सुमारे 37 एकर क्षेत्र व्यापणारा हा तलाव थोरले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1734 ते 1740 या काळात बांधला। गडाच्या पश्चिम भागातील आणि रमणा परिसरातील पाणी याच तलावात येऊन साठतं। याच तलावाच्या पूर्व बाजूच्या तटबंदीमध्ये जमिनीच्या पोटात खोलवर बल्लाळेश्वर मंदिर उभं आहे, तलावाच्याच बांधकामाबरोबर त्याच काळात उभारलेलं। मुख्य प्रवेश हा पूर्वेकडून आहे। आत गेल्यावर पुष्करणीत उतरताना सर्वप्रथम दर्शन होते ते या नंदीचे। या नंदीभोवती असलेल्या दगडी खुणांवरून असं दिसतं की पूर्वी इथे नंदीवर एक स्वतंत्र दगडी मंडप असावा। आज तो मंडप शिल्लक नाही, पण त्याचे अवशेष खुणांच्या रूपात आजही सापडतात। नंदीच्या अगदी जवळून पुढे गेल्यावर पुष्करणीच्या पश्चिम भागातील 3 कमानींच्या मंडपातून शिवलिंगाचं दर्शन होतं। ही रचना अतिशय वेगळी आहे, कारण सामान्य मंदिराप्रमाणे इथे थेट गाभाऱ्यात जाण्याऐवजी आधी लांबूनच कमानीतून देवाचं दर्शन होतं। पायऱ्या उतरून आणखी खाली गेल्यावर पुष्करणीच्या तटावरील रस्त्याने प्रत्यक्ष शिवलिंगाजवळ पोहोचता येतं। इथवर पोहोचेपर्यंत जमिनीपासून तुम्ही आधीच खूप खोल उतरलेले असता आणि वरचा गोंगाट पूर्णपणे मागे राहतो। शिवलिंगाच्या खालील बाजूने एका गोमुखातून पाणी पुष्करणीत सतत पडत असते। या पडणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे या संपूर्ण जागेला एक विलक्षण धीरगंभीरता प्राप्त होते। जमिनीखाली इतक्या खोल शांत जागी फक्त पाण्याचा नाद ऐकू येतो, जणू निसर्गानेच इथे एक स्वतंत्र पवित्र वातावरण तयार केले। जमिनीखाली इतक्या खोल जागी इतकं अचूक जलनियोजन करणारी ही रचना पेशवेकालीन स्थापत्यकाराच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे। मंदिरावरील गच्चीपर्यंत पायरी मार्गाने जाता येते, जिथून संपूर्ण पेशवे तलावाचं सुंदर दृश्य दिसतं। बल्लाळेश्वर मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची खोली। हे संपूर्ण मंदिर जमिनीच्या पोटात 60 फूट खोल दगडी बांधकामात उभारलेलं आहे। तलावाच्या दगडी तटबंदीतच ही खोल उतरणारी रचना कोरलेली आहे। बाहेरून बघता याची कल्पनाही येत नाही, पण आत उतरताच एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखं वाटतं। मंदिराची रचना पारंपरिक गाभारा, सभामंडप अशी नाही। इथे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एका पिंडीच्या आकाराची पुष्करणी आहे, म्हणजे शिवलिंगाच्या आकारात बांधलेलं एक
पायऱ्यांच्या पाण्याचं कुंड. इतक्या खोल जागी इतक्या अचूकपणे दगडी बांधकाम करणं हे 1730च्या दशकातील स्थापत्यकारांच्या कौशल्याचं आणि धाडसाचं मोठं उदाहरण आहे. जेजुरी गडाच्या एकूण जडणघडणीत पेशवे आणि होळकर या दोन्ही घराण्यांचा मोठा वाटा आहे. मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांनी गडावरील मुख्य मंदिर, तटबंदी आणि इतर बांधकामे केली, तर बाजीराव पेशव्यांनी हा तलाव आणि हे शिवमंदिर उभारलं. बल्लाळेश्वर मंदिराचा अनुभव हा एखाद्या गूढ शोधयात्रेसारखा आहे. जमिनीखाली उतरताना प्रत्येक पायरी गणिक काहीतरी नवीन दिसतं. मंदिराच्या परिसरात एक अतिशय मोठं जुनं वडाचं झाड आहे. त्याच्या विस्ताराने आणि पारंब्यांनी हा संपूर्ण परिसर अधिकच गूढ आणि पवित्र वाटतो. जमिनीखालच्या खोल शिवस्थानाच्या तोंडाशी असलेले हे प्रचंड वडाचे झाड जणू या जागेचा मूक रक्षकच वाटतो. चला आता पाहूया इथे कसं पोहोचायचं. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर पुणे, सासवड, जेजुरी मार्गे अंदाजे 50 किलोमीटर, सुमारे 1.5 तास लागतो. जेजुरी गडावरून गडाच्या आग्नेय दिशेला पेशवे तलावाजवळ मुख्य मंदिरापासून तुम्ही चालत किंवा रिक्षाने 10 ते 15 मिनिटात इथे पोहोचू शकता. इथे भेट द्यायची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळी. जमिनीखाली 60 फूट खोल लपलेलं हे शिवस्थान जेजुरीला जाणाऱ्या हजारो भाविकांच्या नजरेतूनही सुटलेलं. अशाच खोलवर दडलेल्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी शोधण्यासाठी बियॉन्ड नोन सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला परत भेटू नवीन भागात. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.